जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. राज्यात जून ते सप्टेंबर 2025 मध्ये जी अतिवृष्टी आणि पूरस्थिती मुळे जे शेतकरी बाधित झालेले आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाकडून अतिवृष्टी पॅकेज जाहीर करण्यात आलेलं होतं. तर याच धर्तीवर आता जे 29 जिल्ह्यामधील 253 जे तालुके आहेत त्यांची यादी आता आलेली आहे मित्रांनो. 9 ऑक्टोबर 2025 म्हणजेच आजच्याच डेटमध्ये महाराष्ट्र शासनाकडून एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 29 जिल्ह्यातील 253 तालुक्यांची यादी आलेली आहे. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता EKYC सुद्धा या जी मध्ये अट शिथिल करण्यात आलेली आहे. म्हणजे EKYC करायची गरज नाहीये. तर फार्मर ID नुसार शेतजमिनींची जो उल्लेख आढळतो फार्मर ID वर तुम्ही जर नोंदणी केलेली आहे त्यानुसार ही मदत केली जाणार आहे. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की कृषी विभागांतर्गत या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे खरेदी करण्यासाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपयाप्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे दिले जाणार आहेत. म्हणजे रब्बीची जी पेरणी होणार आहे त्यासाठी खते बियाणे लागणार आहे त्यासाठी सुद्धा शासनाकडून 10,000 रुपयाचं अतिरिक्त मदत केली जाणार आहे. तर मित्रांनो यादी बघू शकता तुम्ही जे 253 तालुक्यांची जे अतिवृष्टी पुराने बाधित झालेले तालुके म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये यादी आलेली आहे मित्रांनो. तिथं बघू शकता तुम्ही यवतमाळमधील 12 तालुके आहेत ते तुम्ही बघू शकता लिस्टमध्ये. आणि जर तुम्हाला लिस्ट हवी असेल तर तुम्हाला आपल्या लिंकमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन टेलिग्रामला तुम्हाला ही यादी मिळणार आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता यवतमाळमधील 12 तालुके आहेत, अमरावतीमधील 6 तालुके आहेत, वाशिम जिल्ह्यातील 3 तालुके असणार आहेत, बुलढाणामधील 9 तालुके आहेत, अकोल्यामधील 5 तालुके आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 14 तालुके आहेत, वर्धामधील 7 तालुके आहेत आणि नागपूर जिल्ह्यातील बघा 12 तालुके आहेत, भंडारामधील 6 तालुके आहेत, गोंदियामधील 7 तालुके आहेत, गडचिरोलीमध्ये 10 तालुके आहेत ज्यांचा समावेश करण्यात आलेला आहे बाधित तालुक्यामध्ये. सरसकट जेवढे तालुक्यामधील महसूल मंडळ असतात ते सर्वच महसूल मंडळाचा समावेश अतिवृष्टी आणि पुराने बाधित झालेल्या तालुक्यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणून फक्त तालुक्यांची संख्या सांगतोय, त्यातले जेवढे मंडळ असतात महसूल मंडळ ते सर्व बाधित झालेले आहेत. आणि सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुके आहेत, अहिल्यानगरमधील 13 तालुके आहेत, पुण्यातील 7 तालुके आहेत. म्हणजे पुण्यातील सरसकट भेटलेलं नाही, फक्त ठराविक तालुक्यांना जाहीर झालेलं आहे. त्यासोबतच कोल्हापूरमधील फक्त 3 तालुके आहेत, सातारामधील 3 तालुके आहेत, सांगली जिल्ह्यातील 8 तालुके आहेत, नाशिकमधील 15 तालुके आहेत, जळगावमधील बघू शकता 4 तालुके आहेत, नंदुरबारमधील 6 तालुके आहेत. आणि या अतिवृष्टी आणि पुराने जे सर्वात जास्त महाराष्ट्रातील जिल्हा जे प्रभावित झालेला होता ते म्हणजे धाराशिव. संपूर्ण धाराशिवमधील जेवढे 8च्या 8 तालुके अतिवृष्टी बाधित तालुक्यामध्ये समावेश करण्यात आलेले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील लातूरमधील 10 तालुके आहेत, त्यासोबत परभणीमधील 9 तालुके आहेत, हिंगोलीमधील 3 तालुके आहेत, छत्रपती संभाजीनगरमधील 9 आहेत तालुके, जालनामधील 8 तालुके आहेत, बीडमधील 11 तालुके आहेत, रायगडमधील 15 तालुके आहेत, रत्नागिरीमध्ये 7 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, ठाणेमध्ये 5 आणि पालघरमध्ये 7. म्हणजे शक्यतो जवळपास विदर्भ आणि पूर्ण मराठवाडा मधील संपूर्ण तालुक्यांचा जवळपास समावेश करण्यात आलेला आहे. कारण तिथं जास्त क्षेत्र प्रभावित आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामधील काही ठराविक तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. कोकणातील सुद्धा जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. खानदेशातील सुद्धा जिल्ह्यांतील काही तालुके ठराविक बाधित झालेले त्यांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. तर या यादीतील तालुक्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना लवकर दिवाळीपूर्वी प्रति हेक्टरी शासनाकडून ही मदत केली जाणार आहे. अनुदान स्वरूप DBT द्वारे रक्कम ही रोख स्वरूपात खात्यावरती जमा केली जाणार आहे.